दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्तांनो, आपल्याकडे देवाचा कोणता स्वार्थ नसतो। देव आपल्या सोबत जर असले तर आपले आयुष्य हे भरभरून जात असते। सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात। त्यामुळे आपल्याकडे देवाचा कोणताही स्वार्थ नाही। देव आपल्याला भल्यासाठी आपली काळजी करत असतात। जर देवाने आपल्याकडे एखादी इच्छा व्यक्त केली तर ती इच्छा पण त्याच्या प्रिय भक्ताने पूर्ण करायला हवी। आज देवाची अशी इच्छा आहे की त्याच्या प्रिय भक्तांनी हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावा आणि हा देवी संदेश त्यांनी शेवटपर्यंत ऐकावा। चला तर आजच्या सुंदर व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि स्वामी महाराजाचा आशीर्वाद हे भरभरून प्राप्त करूयात। स्वामी म्हणतात की बाळा, जीवनात दुःख जरी आले तरी तू अजून जास्त चिंता करून ते अजूनच दुःखी बनू नकोस। माझ्यावरती विश्वास ठेव, सर्व काही ठीक होणार आहे। होय माझ्या लेकरा, आता तुला कशाचीही काळजी उरणार नाही, कारण हा संदेश आता तुझ्यापर्यंत आला आहे। म्हणजे मी सुद्धा तुझ्यापर्यंत आलो आहे। त्यामुळे तू आता माझ्यापासून एक क्षणापासून तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात सुख, आनंद, समृद्धी भरपूर प्रमाणात घेऊन मी स्वतः आलो आहे। होय बाळा, तुझ्या संदेशाकडे दुर्लक्ष नाही केलं, हे खूप चांगलं केलं आहेस। हा संदेश तुझ्यासाठीच आलेला आहे, त्यामुळे तू हे ऐक। तुझ्यासाठीच खूप सारे आशीर्वाद मी आणलो आहे, कारण की तू माझा लाडका भक्त आहेस। स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामीचे लाडके भक्त असाल तर होय मी स्वामीचा लाडका भक्त असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका। काही वेळेस आपल्याला खूप त्रास होत असतो, आपल्याला वाईट वाटत असते। सारथी लोकांची इच्छा असते की इतरांनी नातेसंबंधात सर्व प्रयत्न करावे, परंतु स्वतः कोणतेही योगदान देऊ नयेत। ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील हे सुद्धा आपल्याला सांगता येत नाही। म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे बघणार आहोत की अशा दूरकपटी स्वार्थी लोकांना कसे हँडल करायचे। स्वार्थी लोकांना अटेन्शन आवडत नाही, सर्व काही त्यांच्याबद्दलच असतं। म्हणूनच तुम्ही त्याच्याकडे जितकं जास्त टेन्शन द्याल तितके ते तुमच्या रस्त्यामध्ये येतील। कंजूस व्हा आणि स्वार्थी लोकांवर जास्त वेळ तुम्ही वाया घालवू नका। अशा व्यक्तीला समज द्यायला तुम्ही जाऊ नका। तो निर्गट्ट गेंड्याच्या कातडीचा झालेला असतो। त्याच्याशी वागताना थोडंसं सावध वागा। थोडा वेळ खंडित गाठून मगच उदाहरणासहित दाखवून दिल्यास त्याच्यावर बाजी उलटल्यानंतर तो नरमाईने सुराईत येतो। त्यामुळे अशा लोकांना लगेच तुम्ही प्रत्युत्तर देऊन स्वतःला त्रास करून घेऊ नका। कधी कधी नाही म्हणायला सुद्धा तुम्ही शिकायला पाहिजे। जेव्हा तुम्ही अपराधीपणाने, भीतीने किंवा इतर नकारात्मक भावनांमधून एखाद्याला सतत हो म्हणता, तेव्हा ते संतुलित नातं असतं। त्यांना त्यामधील रिस्पेक्ट संपला असतो। म्हणून तुम्ही तुमच्या गरजा किंवा स्वाभिमानाकडे दुर्लक्ष करत असता। म्हणून अशा लोकांना नाही म्हणायला शिका। यात तुम्हाला फायदा मिळेल, आनंद मिळेल। कारण प्रत्येक गोष्ट आपल्या मनाविरुद्ध करत असाल तर तुम्ही तुमच्या मनासारखे जगणार कधी। जे लोक स्वार्थी आहे ते लोक तुमच्यावर वाईट वेळ आली तरी कधीच ते मदत करत नसतात। त्यामुळे अशा लोकांपासून कधीही दोन हात दूर राहिलेले बरेच। आपल्या आयुष्यात असली साडेसाती असण्यापेक्षा ते आपल्या आयुष्यातून आपण काढून टाकलेले योग्य नाही का? सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन एका व्यक्तीला शेअर करा। स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील, भाग्यवान ठराल। अतिशय कठीण, त्यांना थांबवता येत नाही आणि त्यांना टाळता देखील येत नाही असे काही स्वार्थी माणसे असतात, जसे अभिमन्यूसारखी अवस्था होते। ह्यावर एक उपाय आहे, स्वतः देखील स्वार्थी व्हा। नातेवाईक जर एक स्वार्थी असेल तर तुम्ही 10 स्वार्थी व्हा। लोहा लोहे को काटता है,
या धर्तीवर, पण हे कठीण आहे याची मला कल्पना आहे, कारण हा स्वभाव बदलणे आले जर लहानपणापासून संस्कार परोपकाराचे असतील तर स्वार्थी बनणे कठीण जाते. पण तुम्ही प्रयत्न करा. जसे की स्वामी माऊली म्हणतात की बाळा तू प्रयत्न कर. जर तू प्रयत्न केलेस आणि एक पाऊल उचलला तर मी तुझ्याकडे 100 पावले चालत येतो. तसे तुम्ही प्रयत्न करा. तुमचा मूळ स्वभाव तर बदलणार नाही, पण माणसे पाहून तुम्हाला नक्कीच हळूहळू बदलावं लागेल. तरच तुम्ही या जगात आनंदाने जीवन जगू शकाल. स्वार्थी लोक नेहमी सेल्फी सिंडिग्रेट असतात. त्यांना स्वतःबद्दल आणि त्यांच्या कर्तृत्वाबद्दल बोलायला आवडतं. जर तुम्ही अशा व्यक्तीच्या आसपास असाल तर नेहमी स्वतःबद्दल बोलत असेल ते स्वार्थी असू शकतात. त्यामुळे अशा लोकांना बोलणे तुम्ही टाळा. स्वार्थी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील ते सुद्धा सांगता येत नाही. आपली वृत्ती लोकांना ओळखायची सोपी पद्धत, त्यांना गरज असेल तेव्हाच त्यांना तुमची आठवण असतात. हे म्हणजे स्वार्थी लोक. तेव्हा ते तुम्हाला आठवणीने फोन करतील. त्यांना तुमची किती काळजी आहे हे वारंवार दाखवून देतील. अशा लोकांना वेळेस ओळखायला शिका आणि त्यांच्याशी जशाच तसे आपण हे एकच धोरण ठेवा आणि त्यांच्यापासून जमेल तेवढा लांब राहा. हँग आऊट करण्यासाठी चांगले लोक शोधा. आयुष्यात आपल्याला स्वार्थी लोकांबरोबर चांगले लोक पण भेटतात, म्हणून त्याची कदर करा आणि स्वार्थी लोकांमध्ये येऊन अशा चांगल्या लोकांना दूर करू नका. स्वार्थी लोकांनी आपले लोक हे आपल्याला ओळखता येतात. फक्त तुम्ही कर्म चांगले करा आणि स्वामी महाराजाची भक्ती करा. स्वामीचे स्मरण करा आणि स्वामींना एवढीच प्रार्थना करा की हे देवा, माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वाईट आणि चांगल्या गोष्टी ज्या घडत असतात त्यातील वाईट गोष्टींना सामोरे जाण्याचा मला बळ दे. मग ती वाईट गोष्ट माणूस असो किंवा एखादी व्यक्ती असो किंवा एखादी परिस्थिती असो, त्यांना सामोरे जाण्याची मला शक्ती दे. हे तुम्ही स्वामीकडे प्रार्थना करा आणि आपली दृष्टीही चांगली ठेवा. आपले विचार हे सकारात्मक पॉझिटिव्ह ठेवा. तुम्हाला नक्कीच तशा लोकांना ओळखण्याची दृष्टी तुम्हाला लाभेल. स्वार्थी लोकांबद्दलची अस्तित्व तुम्ही कमी करा. जर तुम्ही सतत स्वार्थी लोकांच्या सहवासात सापडत असाल तर तुम्हाला उत्तरे शोधण्याची गरज आहे. इतरांचे स्वार्थी वर्तन हा तुमचा दोष नक्कीच नाही, परंतु जर तुम्ही इतरांना खुश करण्याचा खूप प्रयत्न करत असाल तर तुमच्या वैयक्तिक कल्याणासाठी हानी होईल. तुम्हीच त्यांना सतत हे करण्यास प्रोत्साहित कराल आणि तुमचा तिथे गैरवापर केला जाईल. स्वार्थी लोकांना इतराच्या कल्याणात किंवा भावनांमध्ये स्वारस्य नसते, कारण त्यांच्यात सहानुभूती नसते. ते इतराच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहत असतात, परंतु स्वतःला इतराच्या शूजमध्ये ठेवू शकत नाही. ते इतरांना चांगल्या प्रकारे हाताळतात आणि त्याचा वापर कसा करून घ्यायचा आहे ते शोधत असतात. जे लोक इतरांना हाताळतात ते सहसा स्वार्थी असतात. मॅनिप्युलेशन हा तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर हल्ला करतो. जर कोणी तुमची हाताळणी करत असेल तर ते तुम्हाला दोषी किंवा लाज किंवा भीती वाटून तुमच्या वागणे किंवा भावनेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे अशा लोकांपासून तुम्ही दूर राहा आणि स्वतःची काळजी घ्या. स्वामीचे नामस्मरण करा, स्वामीची भक्ती करा. तुमच्या आयुष्यात कितीही अशा धूर्त कपटी जरी लोक आले, स्वार्थी लोक जरी आले, तरी त्याच्यापासून नक्कीच तुमची सुटका होणार. एक दिवस नक्कीच तुमचा येणार. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. राजाधिराज योगीराज असे देखील टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.